कल्पना करा की तुम्ही एक पोलीस अधिकारी आहात। तुमच्या समोर देशातल्या एका मोठ्या राजकीय नेत्याचं नाव आहे। आदेश तुमच्याकडे आहे। समोरचा माणूस कितीही शक्तिशाली असला तरी कायदा आपलं काम करणार आहे। तुम्ही तो निर्णय घेता आणि त्यानंतर तुमची बदली होते। काही वर्षांनी पुन्हा एकदा तुम्ही एका मोठ्या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करता। पुन्हा वाद होतो आणि पुन्हा बदली। असं तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा होतं। पण प्रत्येक वेळी तुम्ही अधिकारी म्हणून एकच गोष्ट म्हणता की माझं काम मला माहिती आहे आणि जे योग्य आहे ते करण्यापासून मी मागे हटणार नाही। ही एखाद्या सिनेमाची कथा नाहीये, ही आहे कर्नाटक कॅडरच्या IPS अधिकारी रूपा मौदगिल यांची खरीखुरी गोष्ट। आपल्या महाराष्ट्रात तुकाराम मुंडे त्यांच्या कामासाठी आणि बदल्यांसाठी प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे रूपा या सुद्धा त्यांच्या कार्यपद्धतीसाठी आणि बदल्यांसाठी प्रसिद्ध आहेत। पण त्यांना प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या घटनांमध्ये एक अशी घटना आहे जिथे त्यांनी तुरुंगात एका VIP कैद्याला मिळणाऱ्या कथित विशेष सुविधांवरच प्रश्न उपस्थित केला होता। काय होती ही घटना आणि रूपा यांच्या कामाची पद्धत अशी काय आहे की ज्यामुळे मोठमोठे नेते सुद्धा त्यांना दचकून असतात? पाहूया त्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। रूपा मौदगिल यांचा जन्म कर्नाटकातल्या दावणगेरे इथे झाला। त्यांचं पूर्ण नाव रूपा दिवाकर मौदगिल। त्यांचं बालपण एका साध्या पण शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या कुटुंबात गेलं। त्यांचे वडील JS दिवाकर हे इंजिनियर होते, तर आई हेमावती यांनीही सरकारी सेवेत काम केलं। त्यांच्या कुटुंबात आणखी एक उल्लेखनीय व्यक्ती म्हणजे त्यांची धाकटी बहीण रोहिणी दिवाकर, ज्या भारतीय महसूल सेवेत अधिकारी आहेत। म्हणजेच प्रशासकीय आणि सार्वजनिक सेवेकडे पाहण्याची मानसिकता रूपा यांच्या घरातच तयार झाली होती। पण रूपा यांना लहानपणापासूनच पोलीस अधिकारी व्हायचं होतं का? तर यामागे सुद्धा एक छोटासा पण रंजक किस्सा आहे। रूपा फक्त 5 वर्षाच्या असताना त्यांच्या शाळेत मुलांना भविष्यात काय बनायचं आहे याबद्दल पालकांशी चर्चा करून यायला सांगितलं होतं। त्यांच्या आईने डॉक्टर होण्याचा ऑप्शन सुचवला, तर वडिलांनी नागरी सेवेत जाण्याचा विचार त्यांच्या मनात रुजवला। पुढे वडिलांची हीच कल्पना फक्त बालपणीचं स्वप्न राहिलं नाही, तर ती त्यांच्या आयुष्याचंच ध्येय बनली। शिक्षणातही रूपा मौदगिल सुरुवातीपासूनच हुशार होत्या। त्यांनी कुवेंपू विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे बँगलोर युनिव्हर्सिटीमधून सायकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं। त्यांच्या आयुष्यात अभ्यासासोबतच इतर सुद्धा अनेक गोष्टी होत्या। त्या भरतनाट्यमच्या प्रशिक्षित नर्तिका आहेत। हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षणही त्यांनी घेतलंय आणि तरुणपणी त्यांनी सौंदर्य स्पर्धांमध्येही सहभाग घेतला होता। म्हणजे आज ज्या रूपा मौदगिल यांची ओळख एका कठोर पोलीस अधिकाऱ्याची आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वात कला आणि संस्कृतीची ही तितकीच बाजू होती। पण त्यांच्या आयुष्यातला निर्णायक टप्पा आला तो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत। 2000 साली त्यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली आणि देशभरातून 43वा क्रमांक मिळवला। त्यांच्यासमोर वेगवेगळ्या सेवांचे पर्याय होते, पण त्यांनी IPS होण्याचा पर्याय निवडला, कारण त्यांना खाकी वर्दीचं आकर्षण पहिल्यापासून होतं। प्रशिक्षणादरम्यान त्यांनी चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर त्यांना कर्नाटक कॅडर मिळालं। अशा प्रकारे दावणगेरेत वाढलेली एक मुलगी कर्नाटकच्या पोलीस सेवेत अधिकारी म्हणून दाखल झाली। आणि मग पुढे सुरू झाली अशी एक कारकीर्द ज्यात प्रत्येक पोस्टिंग सोबत एक नवा अध्याय लिहिला गेला। त्यांच्या सुरुवातीच्या नियुक्त्यांमध्ये धारवाड, गदग आणि यादगीर या जिल्ह्यांचा समावेश होता। यादगीर हा कर्नाटकात नव्याने तयार झालेल्या जिल्ह्यांपैकी एक होता आणि रूपा मौदगिल तिथल्या पहिल्या पोलीस अधीक्षक होत्या। या काळात त्यांची ओळख कठोर आणि नियमांबाबत तडजोड न करणाऱ्या अधिकारी म्हणून होऊ लागली। पण 2004 मध्ये त्यांच्या कारकिर्दीला पहिल्यांदा मोठी राष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली। धारवाडच्या पोलीस अधीक्षक म्हणून काम करत असताना त्यांच्यावर तत्कालीन मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री उमा भारती यांना अटक करण्याची जबाबदारी आली। हुबळीच्या ईदगाह मैदानाशी संबंधित जुन्या प्रकरणात कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। समोर मुख्यमंत्री पदावर असलेली एक व्यक्ती असली तरी कायदा वेगळा असू शकत नाही, ही भूमिका या घटनेतून स्पष्ट झाली। या कारवाईनंतर रूपा मौदगिल यांचं नाव कर्नाटकच्या बाहेर सुद्धा चर्चेत आलं। यानंतरही त्यांनी प्रभावशाली व्यक्तींसमोर नियमांचा मुद्दा मांडणं सुरूच ठेवलं। बँगलोरमध्ये सिटी आर्म्ड रिझर्व्ह फोर्समध्ये काम करत असताना त्यांनी राजकीय व्यक्ती आणि VIPंच्या वापरासाठी अनधिकृतपणे तैनात केलेले पोलीस अधिकारी परत घेतले। काही अनधिकृत सरकारी वाहनांवरही त्यांनी कारवाई केली। म्हणजेच पोलीस दलातलं मनुष्यबळ आणि सरकारी साधन संपत्तीचा वापर कोणासाठी आणि कोणत्या नियमांनुसार होतो यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले। मात्र रूपा मौदगिल यांच्या करिअरचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आला 2017 मध्ये। त्यावेळी त्यांची बँगलोरच्या परप्पना अग्रहार सेंट्रल जेलच्या उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती झाली होती। या तुरुंगात त्या काळात AIDMKच्या नेत्या VK शशिकला शिक्षा भोगत होत्या। पदभार स्वीकारल्यानंतर रूपा यांनी तुरुंगातल्या काही अनियमिततांकडे लक्ष दिलं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला। या अहवालात
शशिकला यांच्यासोबत काही कैद्यांना कथितपणे विशेष सुविधा दिल्या जात असल्याचे आरोप करण्यात आले। या रिपोर्टने कर्नाटकच्या प्रशासनात मोठा गोंधळ झाला। रूपा यांनी स्वतंत्र स्वयंपाकघरासारख्या कथित सुविधांचा उल्लेख केला आणि या विशेष वागणुकीमागे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोपही अहवालात केला गेला। पण संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे आरोप नाकारले। त्यामुळे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने उच्चस्तरीय तपासाचे आदेश दिले। इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे प्रकरण फक्त एका अधिकाऱ्याने भ्रष्टाचार उघड केला एवढ्यावर थांबत नाही, तर आरोप, प्रत्यारोप, चौकशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमधला मतभेद या सगळ्या गोष्टी यात होत्या। पुढे काही दिवसातच रूपा मौदगिल यांची तुरुंग विभागातून वाहतूक आणि रस्ता सुरक्षा विभागात बदली करण्यात आली। त्यांच्या बदलीवर मोठी चर्चा झाली, पण रूपा यांनी सरकारला अधिकाऱ्यांची बदली करण्याचा अधिकार असल्याचं मान्य केलं आणि आपण आदेशाचं पालन करत असल्याचं सांगितलं। त्यांच्या भूमिकेमुळे त्यांची ओळख आणखी ठळक झाली की वाद झाला तरी भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी आपल्या भूमिकेवर ठाम राहणारी अधिकारी। या संपूर्ण कारकिर्दीत त्यांच्या वारंवार बदल्या हा सुद्धा मोठा चर्चेचा विषय राहिला। वेगवेगळ्या काळात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्ये त्यांच्या बदल्यांची संख्या वेगवेगळी नमूद करण्यात आली आहे, पण एक गोष्ट सातत्याने दिसते की त्यांच्या कारकिर्दीत पोस्टिंग फार काळ एकाच ठिकाणी टिकलेली नाहीये। त्यामुळे त्यांना कधी आउटसाइडर अधिकारी म्हटलं गेलं, तर कधी कधी त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे बदल्यांना सामोरं जावं लागत असल्याची चर्चा झाली। 2016 मध्ये त्यांच्या सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आलं, पण त्यांची कारकीर्द फक्त वादांपुरती मर्यादित नाहीये। सायबर गुन्हे विभागाचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांपैकी त्या होत्या। पोलीस प्रशासनात काम करताना त्यांनी आर्थिक गुन्हे, वाहतूक आणि रस्ता सुरक्षा, तुरुंग प्रशासन अशा विविध क्षेत्रात जबाबदाऱ्या सांभाळल्या। त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे पाहिलं तर रूपा मौदगिल यांचं लग्न मुनीश मौदगिल यांच्याशी झालं, जे स्वतः IAS अधिकारी आहेत। म्हणजेच पती पत्नी दोघांनाही प्रशासकीय सेवेत आपापली स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली। त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणखी एक बाजू म्हणजे संगीत आणि नृत्याची आवड। कठोर पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रूपा यांचं कला क्षेत्राशी असलेलं नातं त्यांच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच खोली देतं। अर्थात त्यांची कारकीर्द पूर्णपणे वादमुक्त सुद्धा राहिलेली नाहीये। 2023 मध्ये IAS अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्यासोबतचा सार्वजनिक वाद सुद्धा मोठ्या चर्चेचा विषय ठरला। सोशल मीडियावरच्या आरोप प्रत्यारोपानंतर दोन्ही अधिकाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई झाली आणि त्यांची बदली करण्यात आली। पण रूपा मौदगिल यांची संपूर्ण गोष्ट एका वाक्यात सांगायची तर ती फक्त धाडसी महिला IPS अधिकारी अशी नाहीये। दावणगेरेतल्या एका मुलीच्या मनात तिच्या वडिलांनी नागरी सेवेचं स्वप्न रुजवलं। त्या मुलीने अभ्यास केला, केंद्रीय लोकसेवा आयोगात देशात 43वा क्रमांक मिळवला, IPS निवडलं आणि पुढे अशा अनेक प्रसंगांना सामोरं गेली जिथे तिच्यासमोर सत्ता, वरिष्ठ अधिकारी आणि व्यवस्था असे अनेक चॅलेंजेस होते। उमा भारती यांच्यावरच्या कारवाईंपासून ते परप्पना अग्रहार तुरुंगातल्या कथित VIP सुविधांचा मुद्दा उपस्थित करण्यापर्यंत आणि अनधिकृतपणे वापरल्या जाणाऱ्या पोलीस मनुष्यबळापासून ते प्रशासकीय वादांपर्यंत रूपा मौदगिल यांच्या कारकिर्दीत अनेक रंग आहेत। प्रशासकीय सेवेत परीक्षा पास करणं ही सुरुवात असते, पण त्या पदावर बसल्यानंतर योग्य आणि सोयीचं यापैकी एक निवडण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही काय करता यातून तुमची खरी ओळख तयार होते। ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच डिटेल्ड प्रोफाईल स्टोरीजसाठी पाहत राहा लगावबत्ती।